सातपूर परिसरात गेल्या 19 वर्षापासून महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीच्या वतीने अत्यंत उत्साहात साजरी केली जाते. यंदाच्या 11 एप्रिल रोजी होणाऱ्या ज्योती जन्मोत्सव सोहळ्याची तयारी आता वेग घेतला असून यंदाच्या 11 एप्रिल रोजी होणाऱ्या ज्योती जन्मोत्सव सोहळ्याच्या तयारीने आता वेग घेतला असून शनिवारी सायंकाळी अशोकनगर येथील जनता राजा मैदान येथे समितीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून आणि महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून सामाजिक व्याख्याते अभिजित गायकवाड यांचे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित व्याख्यान होणार असून त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध खंजेरी वादक आणि कीर्तनकार सत्यपाल महाराज चिंचोलीकर यांचे समाज प्रबोधनपर कीर्तन रंगणार आहे. यावेळी समाजात एकता आणि प्रबोधन टिकवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असून समितीचे अध्यक्ष भरत जाधव यांनी आपल्या भाषणातून ज्योती जन्मोत्सवचे महत्त्व अधोरेखित केले आहे. तर समन्वयक प्रकाश महाजन यांनी समितीच्या 19 वर्षाच्या यशस्वी वाटचालीचा अहवाल सादर केला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल माळी यांनी केले तर कार्याध्यक्ष शिवाजी काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सातपूर परिसरामध्ये अभिमान वाटावी अशी जी परंपरा सुरू आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण सगळे एकत्र येऊन इतक्या दिमागदार पद्धतीने साजरी करतो. तर मला असं वाटतं की महाराष्ट्र फार कमी ठिकाणी असं होत असेल आणि ह्याच्यासाठी तुम्ही सर्व जर वेगळ्या विचाराचे जरी असले तरी इतकी मेहनत करता, एकोप्याने काम करता, प्रत्येक वेळेला नवीन नवीन आपल्या सहकार्यांना संधी दिली जाते. खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. हल्लीच्या काळामध्ये इतकं एकजूट होणं फार अवघड आहे, परंतु ह्या महामानवांमध्ये एवढी शक्ती आहे की सर्व प्रकारच्या लोकांना एकत्र ते आणतात आणि फेविकॉलने चिटकून टाकतात. हे केलं जातं. मला नेहमीच तुम्ही सन्मानाने निमंत्रित केलेलं आहे. मला थोडा उशीर झाला दुसऱ्या एका कामामुळे, परंतु फुले, शाहू, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत, ऊर्जास्थान आहेत आणि जेवढं आपण त्यांच्याकडनं घेऊ शकतो तेवढं घ्यायचं आहे. जे दरिद्री असतात ते घेऊ शकत नाहीत, जे श्रीमंत असतात ते त्यांच्याकडनं जास्तीत जास्त घेतात आणि अधिक श्रीमंत आणि अधिक उन्नत होतात. त्यामुळं त्यांचे कार्यक्रम इतक्याच चांगल्या पद्धतीनं करणं आवश्यक आहे. यावेळेला सत्यपाल महाराजांना तुम्ही बोलवलेलं आहे, तर संतांची जी परंपरा त्यांनी पुढे नेलेली आहे ते खूप उत्तम असं प्रबोधन करतात. त्या कुंभमेळ्यामध्ये अनेक साधू येतील, परंतु खरा संतांचा विचार सांगणारे फार कमी साधू त्याच्यामध्ये असतील. तर हे जे काही कमी राहिलेले साधू आहेत त्यांना जपणं, त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाणं खूप उपयोगाचं आहे. मी आमच्या सगळ्या भगिनींना आणि आमच्या मुलींना विनंती करणार आहे की महाराजांचं जे प्रबोधन आहे ते महिलांनी पण खूप ऐकणं गरजेचं आहे. आपल्या घरातल्या लहान मुली, महिला सगळ्यांनी सहकुटुंब ते ऐकणं गरजेचं आहे. तर मोठ्या संख्येनं मागच्या वेळेला जसे निम्म्यापेक्षा जास्त महिला होत्या तसे यावेळेला महिला असतील याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण हे जे काही उपक्रम राबवत आहात त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने आनंदाने साजरा करत असतात. या कार्यक्रमाला अतिशय म्हणजे या सातपूरमध्येच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या कार्यक्रमाचं नाव झालेलं आहे. कारण ज्यांनी 1890 साली ज्यांचं महापरिनिर्वाण झालं ते महात्मा फुले यांना डॉक्टर बाबासाहेबांनी कधी बघितलेले नव्हतं आणि 1819 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. म्हणजे बघा 1 वर्षाच्या कालावधी तरी त्यांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं आणि म्हणूनच या गुरु शिष्यांची जयंती आज ही कमिटी खऱ्या अर्थाने साजरी करत आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांचं असं एक अतूट नातं होतं. त्यांचं कार्य जे अधुरं राहिलेलं कार्य महात्मा फुलेंचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेलं. कारण स्त्री शिक्षणाची चळवळ फक्त महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू केली नाही तर त्यांनी अस्पृश्यांसाठी सुद्धा शाळा काढल्या.
आणि 18 शाळा त्यावेळेस त्यांनी 1848 ते 1851 मध्ये अशा 18 शाळांची त्यांनी स्थापना केली आणि समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं खऱ्या अर्थानं त्यांनी काम केलं. म्हणजे स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा फुले आणि आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने संविधान दिलं त्या संविधानाचे जनक या आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माकापा नेते डॉक्टर DL कराड, नगरसेवक नितीन निगळ, नगरसेविका सविता काळे, सोनाली बंधुरे आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बगडे, मनीषा थोरात, सरचिटणीस सुजाता खैरनार, सुयोग मोरे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, प्रवीण नागरे, प्रसिद्धी प्रमुख सागर आनप यांच्यासह मच्छिंद्र माळी, पोपटराव जेजूरकर, राहुल साळुंके, गोविंद माळी, तुषार बंधुरे, सुरेश मोरे, GS सावळे, विजय बरकुल, नाना वाघ, सतीश खैरनार, दीपक वाघचौरे, गौरव जाधव, जुनेद शेख, संदीप पवार, पत्रकार कमलाकर तिवडे, वसंत आव्हाड, सुनील पगारे, शशिकांत निर्मळ, योगेश घुगे, तुषार डिपले, संजीवनी जाधव, क्रांती जाधव, रंजना मोरे, सुनीता वाघचौरे, किशोर निकम, ज्ञानेश्वर थोरात, विवेक सोनवणे आदी सह पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.